आता बातमी नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातली। महाराष्ट्रातले मंत्री असलेले नरहरी झिरवाळ काही दिवसांपूर्वी एका कथित व्हिडिओमध्ये दिसले आणि त्यामुळे परत एकदा ते वादग्रस्त ठरले। या वादाच्याच अनुषंगाने पक्षाने अशी भूमिका घेतली आहे की आधी चौकशी होईल, त्यात दोषी आढळले तरच झिरवाळांवर कारवाई होईल। नरहरी झिरवाळ यांच्याबाबत राष्ट्रवादीने ही भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। झिरवाळ यांच्या बदनामीचा कट रचला जात असल्याचा संशय पक्षाला आलेला आहे। या निमित्ताने आपण काँग्रेसचं वक्तव्य आधी पाहणार आहोत आणि झिरवाळांच्या बचावार्थ राष्ट्रवादीतून काय म्हटलं गेलंय ते ऐकणार आहोत। यामध्ये नेमकं ब्लॅकमेलिंग आहे का शोषण आहे हे समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे। मंत्री पदाचा तर तात्काळ राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे, मात्र त्यांच्याच राजीनाम्याची काय बात आपण करताय? करता करविता सर्व जे काही आहे ते देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीसांचाच राजीनामा झाला पाहिजे, या सरकारलाच राज्यपालांनी बरखास्त केलं पाहिजे। सगळ्या गोष्टींमध्ये झिरवाळ कुठे ऍक्टिव्ह दिसत नाहीत। झिरवाळ अतिशय हातबल होऊन त्या क्वार्टरवर बसलेले दिसत आहेत, कुठेतरी टोपी घालून बाहेर जाण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत। ही लोक आपल्या घरामध्ये आलेली आहेत, ते दोघं भाऊ बहीण काय जे म्हणायचं ते असू द्या, परंतु ती दोघं लोक येऊन काहीतरी करतायत तिथे बसून, त्यांना कसं घालवायचं ह्या विचारामध्ये झिरवाळ दिसत आहेत। झोपलेले दिसत आहेत, त्यांनी कुठेही काही करताना ते दिसत नाहीत। जर त्यांची चूक असेल तर निश्चितपणे त्यांना पाठीशी घालण्याचं किंवा त्यांच्या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, परंतु या महत्त्वाच्या मुद्द्यावरून खरात गोंदूबाबाच्या मुद्द्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी पक्षातल्याच काही लोकांनी हे घडून आणलेलं आहे का याच्याविषयीची शंका आमच्या मनामध्ये आहे। दरम्यान या वादग्रस्त चित्रफितीच्या प्रकरणात नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी आपली बाजू मांडली तेव्हा जे काही सांगायचं आहे ते तक्रार स्वरूपात तातडीने पोलिसांना सांगा, म्हणजे चौकशी सुरू करता येईल असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुचवलं आहे। या प्रकरणामध्ये रोहित पवार यांची भूमिका सुद्धा वेगळ्या पद्धतीने समोर येते आहे। व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत त्यांचं वय नक्कीच 18-19च्या पुढे आहे। आता याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे कंप्लेंट दिली का हे आपल्याला बघावं लागेल, आणि पोलिसांकडे जर कंप्लेंट दिली असेल की माझ्यावर जोर जबरदस्ती झाली तर 100% कारवाई ही झाली पाहिजे। पण आता जर वयाने जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत, ठीक आहे, आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर ते आले असले तरी आता महिलेची जर कंप्लेंट नसेल तर याच्यावर राजकीय बोलणं थोडंसं अवघड जाते। पण जर महिलेने कंप्लेंट केली तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू।